सुंदर असं सादरीकरण पाहायला मिळालं ते आमच्या अखिलेश बुवा फाळके. मला गान कोकिळा, मी गान कोकिळा पाळेकरवाडीची. बाबा काय उपमा देत आणि तो शब्द काय माहिती आहे जरा एकदा तर गाणं म्हण रे तर म्हणतच ना रोज कायम बघते युट्यूबला. एक फुल वाहतो सखे पुढे पुढे काय तुझं मुतो खोडत जवा तुला पाहतो सखो जवा तुझे कान काय गेले ते मागा समजत नाही, तू काय ऐकलं हे मागा समजत नाही. जवा म्हटलं त्यांका जगपोट लागलं जवा जहाज आणि तू म्हणतस तो जबले तो नव्हे तो मी नव्हे एवढं पानसट मागा समजा नको. माता भगिनी बघते मी काहीतरी म्हणा अकडे तो खोडून काढता सारखा काय म्हणता तो शब्द मी उच्चारित नाही, तो शब्द म्हणजे कसा असतं माहिती एखाद्याच्या मनावर बिंबवला ना तू खुळोस तो खुळोच होणार आयुष्यभर. तसो यो पब्लिक का खुळो समजता आणि काय म्हणता तो शब्द मी काढीत नाही पण तो तुमका समजलो असत. अरे समजलं म्हणजे काय खुळे म्हणून येलेले भजन बघू तुम्ही आपलं खुळ असलेलं ठीक का माका म्हण खुळो माका खुळो म्हण डोक्या कांदवले ना काय काय कांदिलं तुमका बघतो ना या मी लय बेकार आहे हे पहिली बारी घेतल्यात ना एवढंच होतो का काय ना काय असं म्हणत होतं माका तर घ्यायची ना पहिली खाजूचा होता त्या दिवशी नुसती पहिली घेतलं शिवबाबा मी रिक्वेस्ट केल्याबरोबर आज का दसका दम बुवा त्याच्यात पण कदम बुवा तो दसका दम बुवा अरे गावचा रत्न आमचे कैलासवासी कदम बुवा आणि भजन महर्षी पांचाळ बुवा यांची पण बुवा जुगलबंदी चालायची आणि जुगलबंदीसाठी इतके रसिक प्रेक्षक जण जमायचे. 900 गौशे कोणी चिठ्ठी दिल्यानं माका माहिती नाही त्यांच्याकडे दिलेली आहे. हौशे म्हणजे हौस असणारी जे हौशेन भजना घेतात. काही लोकांना परमेश्वराप्रती आस्था नसता तरी पण ते भजन ऐकण्यासाठी म्हणजे ह्या सुरात गायन होता की ना म्हणजे भगवान म्हटलं गान कोकिळा तसं गान कोकिळा की कावळा या बघूसाठी जे येतात ते हौशे. 900 एखाद्या पोरा होत नाही त्याचा जर नवसान झालेलो असलो तर तो 900 जो पण मुद्दो खोडून काढलो. आता गौशे म्हणजे कसे असतं गौशे म्हणजे कसे असतं ते पण सांगतात. ज्याका अजिबात बांधण्यात रस नाही पण त्याला धरून बांधून असं शुभम कसो चल रे भजनात जरा जाऊया. अरे नाही माका कंटाळ येलेला ते काय भजनात तुमच्या ठेवलेला नाही चल जरा वाईट वांगड पुरव माता ते गाडीवर बसून आणतात ना ते गौशे. कारण सगळे हरिनामात दंग हो तुझ्या माझ्यासारखे काय येडे सामान पेटी टकलेवर घेऊन तू जाणार. अरे माझ्यासारखी पेटी फिरवून दाखवतो टकलेवर ही पेटी काय मग मी टकले मारून फिरतो एका माहिती आहे. अरे भजनासाठी जीव घालू शकतो तू काय दुसरा हाणून देणार आहे तू बसणार आणि वाजवणार. कला बुवा काय ही जी कला हा बेसूर लागले सूर लागले आमच्या परबुवानी याकच सांगले नाही ज्याच्या मुखात होई ना तो बुवा. तू पेटी काय वाजवतोस काय काय संगीत भजन ठीक का तू काय आवशीच्या पोटात जन्मदात सूर घेऊन येलं की काय रे शिकवता लगता अभी तेरे को तास उसके बुआ धार निकाली तुझे गळ्यात आता धार दिया पहिली धार करून पहिली तुझी भजन वगैरे जरा तू गाण कोकिळ की गाण कावडं तो बघूया आधी. हे गाण या शब्दाकडे महत्व त्याच्यात त्याच्यानंतर काय माहिती 15-20 मिनिटानंतर थांबलं कशा तर हे आमचे संतोष बुवा माऊली हे संतोष दुरी माऊली पायात. अरे त्यांचं कर्तव्य आता कर्तव्य म्हणजे काय माहिती पांडुरंगाचरणी लीन होऊन त्यांनी लोकांची सेवा करूची ही तत्परता पत्करलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या केलेली.
कारण तुझ्या पायात हात लावून ते मोठी होती असो नाही, पण त्यांनी एक तो ध्यास धरलेलो की प्रत्येक जो माणूस आपल्याकडे येतात तो विठू माऊलीच्या रूपात येतात आणि विठू माऊलीचं दर्शन ह्या त्या माणसात त्यांना होता आणि त्या होता प्रत्यक्षात. म्हणून तो माणूस समोर जो वारकरी असतो तुझ्या नतमस्तक होता, पायाची नतमस्तक होऊन माऊली म्हणून तुझी चरण स्पर्श पूजा करून तुझे चरण धुवून पुढे पाठव. याच्यात 15 मिनिटात तू थांबलं, त्यांचा वेळ किती वाया गेलो, बिचारे वाट बघित राहिले ना. तर बरा झाला तू त्या टायमात नव्हतंस, नाही तर श्रीकृष्ण उष्टा उचली म्हणून तू पत्रावळ त्याला दिलं नसतं. धर्माच्या घरात जाऊन श्रीकृष्णानं उष्टा उचलल्या नव्हता माहिती ना. धर्मा जरी उच्चिष्टे काढी करे म्हणून करे जगने ठेविले कटे. विठोबन कर कशासाठी कटेवर ठेवल्या, या नॉलेज तुका येणारच नाही. तू काय समजलं, बलात्कार झालो. बलात्कार का झालो रे त्या 3 वर्षाच्या मुलीवर? याचं कारण तुला माहिती आहे? त्यांची आपसमध्ये काहीतरी भांडणं होती, त्याच्यामुळे तो बलात्कार करून. कारण कशात माहिती आहे, असे जे विकृत बुद्धीचे जे लोक तुझ्यासारखे, तू कसं आता गाजून दिलं विकृत बुद्धी. माझा या गप राहणार नाही, तुझा सुरात. अरे माझा सुरात नाही तर तुका किती विकृत बुद्धी पैदा होता. तू सुरातच ना. पंचम ताऊ तू एवढं गर्व असत ना तुका, तर संध्याकाळी परत कोणकडे ये बघ एखापर्यंत. ते तर लांब राहले. केदार कदम बरोबरच बस. आमचे जे केदार कदम त्यांच्या बरोबर बस. काय आवाज लावता, नाद नाही करायचा. होय पडा शकता, बरोबर ना. नाही खरोखरच माऊली म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांचा आवाज लागत नाही. आवाज खरोखरच छान लावता बुवा, पण आवाज लावल्यावर बरोबर लागता की नाही लागता हे शुभ मग विचार. शुभ वाईट बघ बरोबर लागलो ना. परिस्थिती बरोबर म्हणतोस तू. सत्य परिस्थिती काय आहे? राजकारणाचं तर बोलत नको. राजकारणात भावाचं वैरी असतात. एका घरात 5 माणसं असली तर 5 पक्षाची 5 माणसं असतात. कोण भाजपचं, कोण शिवसेनेचं, कोण आता शिवसेनेत पण 2 झाले बघा, ठाकरे गट आणि शिंदे गट. बरं लाडक्या बहिणीचे पैसे विचारलं लगीन कर, बायको येईल की समजत किती येतात ते 1500 येतात ते 2100 येतात. गळ्यात घुंगूर बांधल्याशिवाय समजत नाही. छनदन वाजतं की खनखन वाजता तो, म्हणून गळ्यात घंटा ही पहिली माहिती आहे. खाजव तर माझा जरा खाजवलं गेले खाजवता मग. गोसावी 25-20 किलोमीटर लांब देतो गावा कणकवली आतमध्ये, तरी पण ते तुझी माझी बारीक गेली. कशाचं त्यांना माहिती आहे मला काजवलं की मला काही काज येत. बरं काय मुद्दो असं आणखी सांग. तू पण कोण करते मुद्दो खोडून मध्ये 1 नंबर आहे. तू का संदर्भासाठी स्पष्टीकरण देणार कसलो पण मुद्दो सांग. तू आता रागात घर कटेवरी घर लावलं कोमल शुद्ध, तू कोमल मध्ये गेलं पटदीप रागात गेलं ना तर ते एवढाच तरी समाज एकदम पमग मपसानी पमपग मगरेसा वाजून पण दाखवली. पण तेवढी गाण कोकिळा म्हटलं गाणं म्हणणार वाजून घ्यायचं दाखवत. आज ह्या ज्या घरात मी बारी करू केलं माका माहिती पण नव्हता. हे बिचारे जे माऊली होते यांच्याशी माझे 14 वर्ष पुराणे संबंध. आणि एवढं जर तुझ्यासारखं मी घाशीत राहते ना पेटी, तर खरोखर मी म्हणजे तू म्हटलंस की बुवा नामांकित होणे इच्छा चांगली आहे, पण ते सांगण्याची पद्धत वेगळी आहे. गोड बोलून मारतोस ना डायलॉग, गोड बोला डायलॉग मारतो ना, त्याच्यामुळे माझा तो जरा वाईट वाटला. असं दे काय घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. काही मागायचं वाटू नका आता वाट
कसा माहितीये, चाय वाटून गेली, चाय साखर, साखरी कोंबळीवर होणार ते काही इलाज नाही. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. जय भवानी. मंडळी जरा नरमले, मग चाय दिली. ह्या पांडुरंगाच्या नामस्मरणासाठी बहु बोलवलेले. आणि तसा कसा माहितीया, हे काहीतरी वावग्या बोला जमणार, सगळे हे जुने जाणते लोक, म्हणून जरा मी तोंडावर आवर घालतो. जुने जाणते लोक, सुशिक्षित लोक आपल्या समोर जे वारकरी टोपी घालून बसले, त्यांच्या पुढ्यात काहीतरी बोलणं हे बरोबर नाही. फक्त जवा म्हटले म्हणून तू ते तेवढंच घेऊन बसले. तरी तुका एका माणसाक भेटो नाही, बिचारो दिवंगत झालो, पण ते का बघतो तर तुझे काय मांडे आपण म्हणून बोललो आज म्हण. तू मला अंगुराचा, मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग, एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे. जवळ म्हटलं तर चालतं, तू कमी म्हटले तर तुका एवढं जरा या वाटली, माझी खेळ करू नको रे. कसा माहितीये बुवा, माहोल बघून भजन करूच असतात. ज्या ठिकाणी मी मगाशी म्हटले ना 900 गवशी असतात, हे काहीतरी आपल्याला ठीक आहे. आता हे समोर काय बसले आणि तू काय भजन करणार, माका ती प्रश्न पडलो यार. आता भजन काय करायचं आहे आपलं, ठीक आहे बाहेर ठीक आहे रे, जास्त वेळ नाही घे, कारण तू सांगितलं सगळं लवकर गजर आटतात, त्याप्रमाणे गजर आटत नाही. एक विशाल बोल जो विशाल बोल मसूरकर त्यांचे गजर तो फक्त एक कडवे म्हणतात, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कारण या परशुरामाच्या पदस्पर्शन पावन झालेल्या भूमी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने आमच्या ही डबल बारी दिलेली आहे, आणि विठ्ठल नामाचं गजर करणार आम्ही एवढा 100%. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, मधुमला हा जय जय विठ्ठल, मधुमला हा विठ्ठल नामी.
पाळणा गीत म्हणा माधुरी पारकर आणि धनश्री मिराज यांच्याकडनं 50 रुपयाचा पारितोषिक भाऊ पाळणाचा म्हणा. तर हलवणार कुठं पाळणं एक एक फरमाईश बुवा असे तुका मग फरमाईश दिली साला काढा. अरे साला काढून म्हणजे अडका साला काढलं तर रवला काय पाहणं गीत आता नाही म्हणू शकत मी व्हायच्या नंतर म्हणते गजरानंतर काय बाबा तुझं लगीन पण नाही झालं आणि पाळणं गीत करणं म्हणणार पुन्हा म्हणा बरं झोपला ते तू गजर आहे ना बाबा पाळणा गीत व्हायच्या नंतर म्हणते नाही ते हे पैसे आपले जी बघितली पार्टी घेऊन घ्या. रडू नको बाळा मी पाण्याला जाते नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते. रातभर याच वाजवी डिंगे ना डिंगे ना काय एका म्हटलं तो गेला हा त्यांनी मगाशी सांगलंय काय बोलले नाही म्हणत बारीक आता एवढीच लास्ट म्हणा तुझी डबल बारी. अरे बारी नसती तर दरवाजा घेईन मी. अरे असं नको बाबा असं नको चिंगम अडकात नरडे मग म्हणत आहेत मायनी मी रणवीर चिंगम बरं तुझ्यावर मी बघलो नाही चिंगम कोण भजन करणार तुका झोप येते ना झोप उठत नाही जो बाजू बसलेला माणूस खातो ना यार तुका चांगलं माहिती मी कसं सांगतो. कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो मुखावर शोभून दिसतो किती शोभला
तुझं म्हणशी का बोल. म्हणा काय म्हणा म्हणजे माका म्हणशी पाय मारा. गजर लांबा होता चालत काय तुला ही जागा नाही हा काही जायचं नाही ना काय करू. काय एक असोच गाव असता चांदोशी गावात असो गावात घुसतो डाकू घुसतो एका घरात असंच बिचारा घर असता पडक्या घर असता साधारणसा त्याच्यात घुसतो डाकू विचारतो दोन म्हातारी एक म्हातारी आणि एक पोरगी असता. म्हातारीकडे जातो पहिलं पोरगीकडे जातो तुझं नाव काय म्हणता माझं नाव वसुधा. वसुधा म्हटले त्याच्या ठवा करत ठार मार जातो म्हातारीकडे. म्हातारी म्हणता बाबा माका मारू नको रे झाला तरी माझ्याकडचा काय असं तर सगळ्यांनी. डाकू काय म्हणता माका तुझा जीव नको पण तुझा पहिला नाव सांग काय माझा नाव म्हणतात सावित्री. डाकू तिच्या अंगावर जी बंदूक ताणून असतात ती बंदूक खाली करता. म्हातारे तू बाजू कर हे पुढच्या बघत तर बाबा माका गीते नाही रे मारी माझ्या रिक्वेस्ट का मान दिलं त्याच्याबद्दल म्हणतात धन्यवाद. धन्यवाद म्हणतात ती बाजू होता. तुका म्हातारे मारले नाही त्याचं कारण काय माझ्या आईचं नाव सावित्री आहे म्हणून तुझ्यावर ताणलेली बंदूक मी माझ्या आईवर ताणलेल्यासारखी माका वाटली म्हणून मी म्हणता तुका लांब ठेवतो. थैसून पुढे गेलो म्हातारा होतो. म्हातारे म्हणता हो तुझं नाव काय. म्हातारो म्हणता माझं नाव सत्यवान पण प्रेमान माका सगळे सावित्रीच म्हणतो. काय डोके अरे मार्केट में नहीं है ये भारी तू भारी म्हटलं की भारी. तू साठवा गाठवच करते तुमच्याकडे काय घेतला असलं तर ठेवा. पुणेरी जोक सांगितलं पुणेरी असं काय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जरा तो पाठवा मात्र राहलोय सावित्रीतून गुंदावलो ना. पुणेरी जोक तुला सांगते पुणेरी संताबंधनी पुणेरी याची जोक तू पण बनवू शकतो. लक्षात ठेव एक माणूस गेलेलो असता पुण्यात कोकणातूनच गेलेलो असता. कोकणातून गेलेलो असता ते का म्हणजे ते परिचय ओळखी जवळ कोण नाही असं बाजारात फिरत असतं. जाता जाता फिरता एसटी स्टँडवर जातात झालेला असता 2 नंबर का जोरात. तो काय म्हणता मी हे टॉयलेट वापरू शकते का हो. ते एसटी स्टँडवर जाऊन विचारतात मी या टॉयलेट वापरू शकते का. तो म्हणता वापरू शकतोस पण पैसे पडे. काय म्हणता स्टँडवर तो माणूस वापरू शकतोस पण त्याला पैसे पडे. ह्यो हुशार माणूस कोकणात गेलेलो ना पैसे पडती कसे मी बसताना सांभाळून बसाल ना. एवढी हुशार कहा असायचं ती वेळ काय नाही रे पण काय माहिती जसं गरम होतं ना तसं माका वाटलं बक्षीस दिला की आम्ही गरम हो काय थंड पडायची पाळी गेली सगळा झिंगार उदरके झाला गारगार. काय बाबा मजा काय भारी तुम्ही भारी तो भारी मी कधी नेलोय सॉरी म्हणा शपथ हा दगडून सांगताना परत या सुमन पर्वाला वाजवल्याशिवाय गप्पा लवकर नाही. तो घेतले तो यांच्या परमान जपतो. तो नाही बाबा त्याचा नाद नको त्याचा विषय वेगळा.
पुष्पा पुष्पराज मैं झुके का नाही साला. अरे झुकलंच नाही ते पुढची होऊची कशी प्रातर्विधी झुकायचं तर लागतात. पण तुवा अखंड जगतामध्ये असा एक माणूस आहे ज्याच्या समोर लाखो राजांच्या माना झुकल्या. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे मराठी रक्त म्हणलं असा सळसळ गोया खुदाया तो खाज बोलत आता है. बेटे का भी इलाज नाही जगत. लय विचार करून लागतो तुझ्या बरोबर बोलायचं ना. आता जेव्हा म्हटले तर एवढं तवा तापलं. नवीन जुनी गाणी आपण म्हणतो कोळी गीतात आपण विसरत चालला. ते कोळी गीतातला वाजवायचं होतं ना. ह्या आता अरे नी आली दारी धुंद होऊन हे सगळे हरणी पळाले होता. हरणी पळाले विरोध पळाले काढतो सगळा काढतोस अशी निर्माण झाली जाते की हरणी अगोदरच पळत. हा आता तू काय लहान काढतोस एलजीचा काढतोस. एखादा माका सांगा ह्यो तर काही गेलो पोरगी बघू तर म्हणते काय ए बाबा तू पोरगी बघू गेलस की पोरीची औषध बघू गेलस. वय वर्ष आता 30 वर्ष जो माणूस आता 18 वर्षाची पोरगी बघू जाता की नाही. हो मंडळी सत्य परिस्थिती आहे की नाही. आता पोरगे असेच चढले कारण की त्या पहिल्यांदा जेव्हा पोरगी दाखवलं बाबा चल लगीन करू जाऊया. नाही बाबांनो पोरीचे केस लांब होय. पोरीचे केस लांब बरोबर ना हो माऊली तुम्ही सांगा. पोरगे सडले की नाही ना मी ज्याशी चढले. पोरीचे केस लांब होय. दुसरा पोरगी गोरी हवी. पावडर लावली तर ती समजत नाही फॉन्टच्या की आणखी कसल्या कंपनीच्या स्पिनच्या. मूर्ती लहान पण कीर्तिमान. कुमारी मेघा मिस्त्री नाचरी मोरा आंब्याच्या वनात. नाचरी मोरा गाणं म्हण तर नाचरी मोरा म्हटले मूर्ती लहान कीर्तिमान म्हटले. मग म्हटले कीर्ती म्हटले पोरगी. वाजवली नाही ऑर्केस्ट्रा तुम्ही फाळके व चांगलं देतात झंकार ऑर्केस्ट्रा. नाच रे मोरा जमला होय ना. तू परफेक्ट म्हटलं की परफेक्ट. टाळीओ वाजवू नको. टाळीओ वाजवला की जो संपता काहीतरी रुपयांचा टाका. कारण मी घेतो आता तुम्ही लक्ष्मी माता बहिणी ते बसलेले हो. एकदा मी खुश करतोय तुमका खुश केली की लक्ष्मी कशी धावून येऊ. आमका काय लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही. लाडके भाव म्हणून कामात ठेवतो पण होता काय पगार अर्धो त्याच्यात भागत नाही सदो. कसं झोपणार 60 + 80 = 140.
माहित नाही सर. 60 + 80 = 140. सदो मारता 90. या भांडारात लय साठवलेला रे. बघल्यावर कसं वाटतं माहिती आहे, कोकरू इलेला कोकरू. ह्याच्यात काय नाही जमलं नाही झालं, ह्याच्यात आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. रागान बघता यसली गाणी देखा चालत नाही. गर्व से कहो हम हिंदू आहे. तू खरोखर रागान बघता, तुका माहित नाही मोदी बघता तू. पण खरोखर भाजप सरकार येल्यापासून निदान शेतकऱ्यांना 2000 आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये तरी मिळावं लागले. नाहीतर 2500 देन, 3000 देन, 5000 देन सांगून भरपूर गेले. 5 लाखापर्यंत आभा कार्डावर आपले 5 लाखापर्यंत उपचार मोफत मिळतोय. पण ते कशासाठी मिळतं? तुम्ही काहीतरी ऍक्सिडेंट करून गेलात तर नाही मिळत. खरोखरच जर नॅचरल आजार काहीतरी असेल तर त्याच्यासाठी मिळतं. समाज प्रबोधन लोक याद करणं. बलात्कार झाले ते काय सांगा, बलात्कारी करीतच राहणार. ह्या करता कोण? विकृत बुद्धीचा माणूस करता. चांगलं माणूस तुझ्या माझ्यासारखं करू शकता. शेवटी मनुष्य तुझ्या गळ्यातच घालते. थांब जरा 2 मिनिटं थांब. मनुष्य म्हटलो की ते का मोह मद मत्सर माया आणि काम विकार ह्यो सगळ्यात बेकार विकार. ह्यो जो देव होतो ना कामदेव, ह्यो नामदेवाचे वर्त होतो. नामदेव पांडुरंगाची भक्ती केली म्हणून सद्मार्गात गेलो. पण कामदेव जो होतो, आता तुम्ही सांगा आहे का पुढच्या बाई नदी आणि बाजूचा नदी याची संगत कधी करायची नाही. गळ्यात पडल्याशिवाय राहणार ना. खोट्यात माहिती आहे. लगीन कर माका लय बेकार वाटतं. नाही तर परिस्थिती मला वाईट वाटतं रे. होता प्रेम वर वर तुझं आता गटारी नाही करणार, आपणच करणार एवढं नक्की. हा ना बरोबर. बटरफ्लाय पुन्हा दिला तर सगळा करतो. असा नाही की फक्त मार्गदर्शन. भजन भरपूर झाला बुवा. तुझं वय अजून भजन करण्याचं नाही. बरोबर सांगते, भजन करण्याचं वय नाही. तुझं वय बाकी फुलांमध्ये बागडण्याचं आहे. तू एक फुलं पाहतो छान नाही. छान दिसतं त्याच्यामध्ये शरीरात नाही. काय दाढी, काय मिशा, काय हेअरकट, सगळं ओके बोले. काय का म्हणा. जयवंती बरोबर. जयवंतीच्या शोधात पण भरपूर जण होते.
आमचं जयवंती माहिती राहत, शेवंती नाही माहिती. जयवंती, यशवंती हे सगळं तानाची घोरपडी. ह्यो बिचारो लग्नाचा याचं या गाणं मला ना तिथं लगीन होतं का बघूया. खंडेरायाच्या लग्नाला पांडुनावरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला पांडुनावरी नटली. थांबत नाही आणि वाजू घे म्हटलं तर येत ना. अशी परिस्थिती आहे. ते नाचरे मोराचं नाही नांदलं. हे बघा हे असं टॉनिक चालू आहे. गोंगा माहित असतं टॉनिक कसं असतं. स्वप्नील गोसावी बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि सुपलसाठी 100 अशी 200 रुपयाचं पारितोषिक गेलेलं आहे. मंडळाच्या स्वीकारतो. धन्यवाद. बटन आहे रे, पेटी भरत नाही. बरं कसं बघा, समाज प्रबोधन करू कसं आहे. राजकारणाच्या ठिकाणी आता राजकारण नाही राहिलं, तर गजकरण झालेलं राजकारणाला. कोण खै जाय या सांगू शकत नाही. आता कदम बुवांचे चेले पांचाळ बुवांच्या लाईनीत येऊ लागलेले होते आणि पांचाळ बुवांचे चेले विलासबुवा पाटलांच्या लाईनीत जाऊ लागले. विलासबुवा पाटलांचे चेले वायकर बुवांच्या लाईनीत जाऊ लागलेले. म्हणजे कोण कोणत्या लाईन मारे ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळं विषय कसा, आता पहिले कोणतरी म्हणायचे आम्ही सुतारांचे चेले, आता सगळे सुतारांचे चेले झालेले. तुमचे पण आता बुवा ज्ञानदेव मिस्त्री गुरुवर्य, तुम्ही पण सुतारांचे चेले, तर होणार कसा. जातो मी दाखवते ना, मी गेले स्वतः ना. मी कदम लाईनचं नव्हतं, मी पांचाळ लाईनचं होतो. आता विलासबुवा पाटलांकडे गेलो, पुन्हा अभियान भाऊंकडे गेलो. हा ठीक आहे, तुमचा राग येत असेल तर मांडित नाही. माझे वाईट दिवस गेले ना, एवढा म्हणायला सोडू नको ना. अरे इतना झगडता की अच्छा झगडा करणे काय तो काय पण मीठ सोडला हिरडेर हिरडी पटकन फुटली. असं नसतं बोल, एक मस्करीचा बोलणं. आपण काय, तू काय सगळं सिरियसली सांगत कट करते ते बसले कसे. आजकाल सगळं एडिट करूनच येतात माहित आहे ना. तुमचं काय काय एडिट करून येतात आमका माहिती आहे सगळं. डबल बारी योग क्षेत्र बंद होण्याचं कारण काय माहिती, जर कमी होण्याचं याची झगडी. आम्ही झगडी नाही करत. आम्ही काय असत तर मनोरंजन करणार. आता लोक 4 हसत. ज्याने कहा गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम झुकाएंगे. राज कपूर साहेबांनी जोकरची भूमिका केल्याने लोकांना हसण्यासाठी, बरोबर ना. आपण कशासाठी येतात, करमणुकीसाठी येतात, भजनासाठी येतात. भजन हे करून तू कान कोकिळा मी तू कावलो. तू स्वतः म्हटलं, मी नाही म्हणलं. मी आजपर्यंत तुला चांगलो बोल म्हणते, सुरात लावणार बोल, सुतात लावणार स्वर. नंतर काय, आता तू स्वतः कावलो म्हणतोस तर मी काय करू. राग देऊ नको बुवा. असा माहिती ह्या आता आपण हे बोलतात, ह्या काहीतरी मस्करीचं बोलणं आता बोलतात. कोण खै गेले एवढं स्पष्टीकरण देवचं असत ना. देऊया बाबा प्रज्वल, काय जर वाईट असं तर काढून टाक. नाही तर बुवा काय म्हणती,
हे पण टाकल्याने उद्या होता कसा अमक्यान असं म्हटलं ना कोण होय तू करा आमच्याच गाडी अरे एवढा मनार नाही रे घ्यायचा एवढा मनार घेत एवढा मनार घ्या अशी भांडणा करून बारीक करू कसे होयो त्याच्यापेक्षा दगड काढून गळ्यात बांधायचं ते वाळ्यात दांबूड हा भर सोसना जड झालंय तिच्या वाणी अग कोंबडी पळाली चंगडी धरून लंगडी घालायला लागली हे महत्वाचं होतं बरोच वेळ झालो विचार घेऊया हो काय वाईट निघाला असं तोंड तर तू आपलं सांभाळून घे तसं काय तुझ्यावर रोष नाही रोज धरणार पण नाही युगे 28 पांडुरंग विटेवरी माय पित्याची ती सेवा भक्त पुंडलिक करी माय पित्या विन देव नाही या भुवरी संकटात तारी पांडुरंग त्याच्या दाराशी गेले तेव्हा पुंडलिक काय बोलला तेव्हा क्षणभर विसंबा माझ्या दारावरी का विसंबा तर मी माझ्या आई बापांना झोपवतो आणि तुमच्या भेटीसाठी येतो आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्या पुंडलिकाच्या मायेबापाच्या सेवेत व्यस्त असलेल्या पुंडलिकाने जी वीट फेकली त्या विटेवर उभा राहिला पांडुरंग विटेवरी सेवा पुंडलिक करी माय पिता विन देव नाही या भुवरी मन
कळतात एकाच आईचं महत्व आणि आईची पुण्याई कळतात. आणि ज्याची आई दिवंगत झालेली आहे एका आईची पुण्याई मिळतात. माय बापा विण सेवा नाही या भुवरी. जो आपल्या माय पित्याला बसतो त्याच्यातच प्रत्यक्ष पांडुरंग पाहतो. त्याला पंढरीची वारी करण्याची पण गरज नाहीये तशी. कारण आपण आपल्या आई वडील जे वृद्धाश्रम आता आपण नेऊन टाकतो वृद्धाश्रमात. आज अशी परिस्थिती आहे की आई वडिलांनी नेऊन वृद्धाश्रमात टाकतो. खूप बेकार परिस्थिती आहे. पण तेच आई वडील जर काम करत असतील घरात तर त्यांना आम्ही बाबा कुठा करून काहीतरी करून काम करून घेणार. सत्य परिस्थिती आहे ना हो बाबा. आणि जर ते जाग्याक लागलेले असले जाऊ देत ते वृद्धाश्रमात तिकडे राहू दे. काय उपयोगाचे. ही आताची मनस्थिती झालेली आहे. ही विकृत मनस्थिती माणसांना काहीतरी सोडू हवी. आपली आई आपले बाप किंवा आपले वडील हे आपल्या तीर्थस्थानी आपण पाहावे. त्यांच्यात पंढरी पाहावी. त्यांच्यात पांडुरंग पाहावा. बुवा मला देव पांडुरंगाचाच सांगता सारख्या. कारण पांडुरंग कांती दिव्य त्याच्या झळकती रत्न किळ हसती प्रभा. सकाळी उठल्यावर आपल्या आईचे जर पाय धरले आपल्या आईचे चरण धरले तर त्याच्यात आपल्याला पांडुरंग प्राप्त होतात. असा काहीच्या पुस्तकात लिहिलेला नाही की काहीतरी देवदर्शनाक लांब जाऊ काय. आपल्या घरातच आपले दैवत असतात. आई वडील हे आपला पहिला दैवत आपले पहिले गुरु. तदनंतर बाकीचे. कारण देवान सांगितलेला मी तुका जर खायच्या रूपात मिळाल जर तुका माझं दर्शन घ्यायचं असत तर आई वडिलांच्या रूपात. म्हणून काय म्हटलेलं की दैवत आई जगी थोर बाप तो जीवनादर ज्याका बाप नाही. कारण आई एखाद्या मुला प्रेमान वाढवतात पण बापाचा कसा असता दम देता. म्हणून मुला काय बापूस तो काय बडबडत राहता सारखं. पण तो बडबडता हे कशासाठी बडबडता याच्या मागे कारण असतात. आपला मुलगा सरळ चांगल्या मार्गी सदमार्गी जाऊन 4 पैसे कमवून मोठा कुठेतरी व्हावा. त्याची कुठेतरी जीवनात प्रगती व्हावी याच्यासाठी आपलं बापूस बडबडता. पण पोरांना कसा वाटतात तेव्हा किशोर वयीन असतात ना. किशोर वयीन असल्यावर कसं असतं काय तो बापूस बडबडता रोज हिलो की बडबडता. ह्या करू नको त्या करू नको त्या करू नको. रावणाकडे सोन्याची लंका होती. रावणाकडे सोन्याची लंका होती. रावण लंकेत ना अयोध्येत दिलो. अयोध्येत ना वनवासात गेलेल्या रामाच्या पाठी गेलो. सीतेक पळवून त्यांनी नेल्या. पण जाताना काय बोललो होतो सीतेक पळवताना भिक्षाम देई माते. माते म्हटल्या थे तो फसेल. माते म्हटल्यावर फसेल. रावणात सीतेक हात लावलेला नाही तरीही सीतेक अग्निपरीक्षा देऊची इली. धरणी माता ही सीतेची आई. धरणी माता ही सीतेची आई आणि तिने तिका विळंबून केलं. ह्या महत्वा नुसतं बलात्काराचं सांगू नको. यहाँ पे बलात्कार और चमत्कार बहुत होते. तेव्हा कसं आपण काय दिव्य पुरुष नाही पण आपल्याला जेवढा माहिती असेल ना बुवा तेवढा देण्याचा प्रयत्न करायचा. माहित नव्हतं शाळेत मी टॉपचा विद्यार्थी होतो. बरोबर टॉपचा विद्यार्थी. माझं नाव होतं बोर्डावर. मग काय झालं तुझ्यासारखे नादायला मी खाली याच्यात पण राग गेलो बाबा पुन्हा बोलत नाही तुका बक्षीस. राकेश मिराशी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक गेलेला मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. बघा प्रत्येकाक माहिती हवं की आजच्या जगात काय चाललेला काय नाही चाललेला. आणि पांडुरंगावरती जो गजरा याच्यात काय सांगितलेलं की आपले आई वडील हे दैवत आहे. मग तुम्ही बाहेर का जाता काय लोक देवपाना जातात बाहेर कशा तर माझी भरभराट होऊ दे. माझी भरभराट होऊ दे. एकाचे 2 होते 2चे 4 होते. असा जर देव कोणाचा वाईट करून बसलेलो असा आणि कोणाची भरभराट करून बसलेलो असा जा नशिबात जा आपल्या नशिबात जा आपल्या कर्मात लिहिलेला त्याच आपल्याला मिळणार. जा हाताच्या रेषावर. म्हणून बुवाने मग अशी म्हटले मी तळ हाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कुणी. कोण नाही भोगी काहीतरी रेषा कट झालेली असतात. तो बघ
तेव्हा कसा जा आपल्या नशिबात लिहिलेला ताच आपल्याला मिळणार आणि त्याच्या बाहेर आपल्याला काय मिळणार नाही. हसता खाऊनी संसारी सांभाळती जीवनभर, हसता खाऊनी संसारी सांभाळती जीवनभर. आई वडील आणून देतात, आपल्या पोटात कैची लावतात, मजुरी करतात, मोलमजुरी करतात, काही नोकरी धंदो करतात, पण पोरग्या घ्यायला आणून देतात. बाबा केच पेन हवे ते पण आणून देतात. यांचा काहीतरी वेगळा हे मला वाटतं बहुतेक बॉल पेन सगळं आणून देतात. अशी परिस्थिती मायबाप रसिक प्रेक्षक ह्या विवाहात मला तू लय मोठं वयान झालं, वयान नाही पण पूर्वीचे लोक सांगतात की शाळेत जाण्यासाठी फाटकी चड्डी ठिगळ मारून जात होतात, पण शाळा शिकण्याची इच्छा होती. आता असा झालेला सगळं सोयी सुविधा पुरवल्या तरी पोरग्या सकाळी शाळेत जाण्यासाठी तू जो लागला बाबा जा रे कसं तरी हे बाबा जा पाया पडते तुझ्या जा, पण त्याला माहिती नाही पुढचं भविष्य काय आहे. आज एआय टेक्नॉलॉजी इल्या बुवा सगळ्यात बंद होणारा. थोड्या दिवसांनी एआय हे सांगती डबल बारी एआय चालू कर, करमणूक चालू कर. पूर्वी बघ शाळेत द्यायचे परेड तसंच आहे. आता एआयने किती टेक्नॉलॉजी बंद झाली, किती किती हजार लोक घरात बसलेले काम धंदो ज्यांचं सुटलेलं. आपण जेवढे पुढे विकसित होत जाणार, जेवढा विज्ञान प्रगती करीत जाणार, तेवढं माणूस लयाक जाणार. आणि येणारा पृथ्वीचा जा नाश, जो पृथ्वीचा नाश होणारा ह्यो नाश म्हणजे काय, जगबुडी म्हणजे काय, ह्याच वेगळा काय नाही. की समुद्र उलटून अंधार येणार आहे, तो विषय नाही. जगबुडी म्हणजे या अशी टेक्नॉलॉजी पुढे जाणार, लोक बेरोजगार होणार, एकामेकाक मारणार, दरोडे, खून, बलात्कार सगळं होईल राहणार. एका कारणच माणूस, सायन्स आणि टेक्नॉलॉजी. बालपण सांभाळीले फिरली सारी
प्रेमाला विसरू नाही किती माया विसरला बाबाच्या प्रेमाला गर्व अहंकार सगळ्यात बेकार कारण अहंकार जगात आलो तो माणूस लयात गेलो पंचम पंचम तर निषष्टम विकटमेव सप्तमम डोंगर राजेंद्र सगळं येतं रे तर काढूक म्हटलं ना तर ते का दिवस पुरत नाही म्हणून ह्यो मगाशी सांगवतो गजऱ्याचं टायमिंग ठरवून देवा ते का माहिती आहे या इंजिन एकदा चालू झालं दाबत नाही बुलेट ट्रेन कसा माहितीये आई बाबाची माया कधी विसरली जाता एक तर माणूस दारूच्या व्यसनी किंवा खायच्या व्यसनी लागलो तर आणि दुसरं म्हणजे जेव्हा बायको घरात येता तेव्हा तोपर्यंत माणूस आई बापाची माया विसरत नाही आई बाप चांगलं वाटत बायको इल्यावर तो अधिक आठवतात पिक्चर अभी बाकी आहे मेरे पायलेच्या हट्टा पायी समजुदारीला पायलेच्या हट्टा पायी तुझा समजुदारीला मंत्र संकटात टंटन वाजलं मटान शिजलं टंटन वाजलं मटान शिजलं अडकान दुपती गाड अडकान दुपती गंगाधर चव्हाण यांच्याकडनं गाण्याची फरमाईश केली होती आणि 100 रुपयाचा पारितोषिक केलेला मालवीराचे त्यांनी अर्पण करतोय. धन्यवाद. या हसली गाणी मी कधी म्हणत नाही, या पहिल्यांदाच वाजवलं पेटीवर. पण या गाणं चांगला या मटण शिजलं या त्याचा उपभोग
गाणं खूप चांगलं आहे. पाळणो म्हणते बिचाऱ्यानं कोणी पैसे नाही देत. पाळणा की शोधूच का तरी म्हणते करूया परमेश्वरी. येतोय बुवाना एक पाळणा गीत बघूया बार कसा कोणता गाय एकच कडव्या म्हणणार. बारशाचा थाट कोणाच्या कुळात पण बारशाचा थाट कोणाच्या तरी कुळात. बारशाचा थाट कोणाच्या तरी कुळात. नामकरण सोहळा लढिवाळा निज 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 लढिवाळा निज 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 बाळा लढिवाळा पाळणा पण पुरा झाला. अजून काही लग्न गीत वगैरे वाटलं तर आताच सांगा. माझी आता काही एवढ्यात भारी येऊची ना भुवनची सगळ्याशिवाय. बुवा काय साल्या काढल्याशिवाय होत नाहीत माझी. वेळ झाला पटापट घ्यायचं.